ही दांडका बिंडका गाडी ऐका आमचा मला रिव्हॉल्वर दाखवलं, मला रिव्हॉल्वर दाखवलं आणि काय चेक जिल्ह्यातील राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांचा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीमुळे शिगेला पोहोचलाय. त्यात मतदानाच्या दिवशीच महायुतीतील शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय. एकीकडे मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळत असतानाच अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर वाद झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. महाडमध्येही असाच मोठा राडा झाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाली. गोगावले समर्थकांकडून सुशांत जाबरे याला बेदम मारहाण करण्यात आली असून वाहनांची तोडफोड करण्यात आली. सुशांत जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून चोप देण्यात आलाय. सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आज जाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रांवर पाहणी करण्यासाठी आले असता राडा झाला. याबाबत भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी गंभीर आरोप केलेत. आज मी मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी आलो असता 3 अनोळखी गाड्या या ठिकाणी आल्या. मी कार्यालयाकडे जात असताना गाड्यांमध्ये काठ्या, हॉकी स्टिक होत्या. माझ्यावर रिव्हॉल्वरही उगारण्यात आलं, असं विकास गोगावले यांनी आरोप केलाय. माझ्यावरही रिव्हॉल्वर का रोखण्यात आली? सुनील तटकरेंमध्ये दम असेल तर त्यांनी समोर यावं. असे बगलबच्चे पाठवू नये. त्यांना अजून माहिती नाही मी भरत शेठची औलाद आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बाळासाहेबांचा मावळा म्हणून आम्ही राज्यात काम करत आहोत. याबाबत भरत गोगावले यांना माहिती दिली आहे. पोलिसांनी योग्य कारवाई करावी असंही विकास गोगावले म्हटले आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.